नमस्कार, कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाची वडी। आज आपण ही बिना पाकाची तिळाची वडी बनवणार आहोत। तसेच मऊ खुसखुशीत अशी आपली ही तिळाची वडी कशी बनवायची याच्या खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तसेच बेल आयकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल। सगळ्यात आधी महत्त्वाचे म्हणजे तिळाची वडी बनवताना दोन प्रकारचे तीळ भेटतात। एक पांढरे तीळ भेटतात व एक थोडेसे काळपट असे देशी तीळ मिळतात। थोडेसे काळपट असे देशी तीळ वापरल्यावर वडीला चव खूप छान येते। इथे सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत। इथे मी एक वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे। या वाटीच्या प्रमाणानुसार मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहे। ज्या वाटीने तुम्ही तिळाचे मेजरमेंट घ्याल त्याच वाटीने पुढचे सगळे साहित्य तुम्ही मेजर करून घ्या। आता इथे आपण सुरुवातीला पहिल्यांदा तीळ भाजून घेऊया। तीळ भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही किंवा त्याची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। स्लो गॅसवर आपल्याला तीळ व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजायला 1 ते 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। तीळ तडतडले की समजायचे तीळ आपले भाजून झालेले आहेत। थोडासा हलकासा कलर त्याचा चेंज होतो। जर पांढरे तीळ घेतले तरीही चालतात, थोडासा चवीमध्ये फरक पडतो। जे देशी तीळ असतात त्याने तिळाची वडी खायला खूप सुंदर लागते। आता इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत, ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। इथे बघा थोडासा हलकासा कलर चेंज होतो, त्याचबरोबर ती थोडेसे फुगले जातात, याचा अर्थ आपले तीळ व्यवस्थित भाजले आहेत। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। ज्या वाटीने तीळ आपण मेजरमेंट केले होते त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणेही आपल्याला मध्यम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे डाग लागले व कुरकुरीत झाले की आपल्याला गॅस बंद करून शेंगदाणेही बाजूला आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे तिळाचे व शेंगदाण्याचे प्रमाण सेम ठेवू शकता। इथे मी तीळ 1 वाटी घेतलेले आहेत तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे तुम्ही समप्रमाणही वापरू शकता। आता शेंगदाणे व तीळ दोन्हीही भाजून झालेले आहेत। आता ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पूर्ण थंड झाल्यावरच तीळ वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये, नाहीतरी त्याची पेस्ट बनते। इथे बघा थोडेसे आपल्याला मोठ्या दाण्यामध्ये आपल्याला हे तीळ बारीक करून घ्यायचे आहे। जास्त अशी त्याची पिठी अजिबात बनवायची नाही। आता ज्या पद्धतीने आपण तीळ बारीक केले त्याच पद्धतीने शेंगदाणेही इथे आपल्याला थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही आपण एकत्र काढून घेऊन मिक्स करून घेऊयात। आता आपण थोडासा गूळ विरघळून घेणार आहोत। इथे आपण कोणत्याही प्रकारचा पाक करणार नाही आहोत। सुरुवातीला इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। त्यामध्ये ज्या वाटीने तीळ आपण मेजर केले त्याच वाटीने 1 वाटी गूळ इथे मी किसून इथे ॲड करून घेतलेला आहे। इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला तो काळपट दिसेल। आता इथे गूळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटात गूळ व्यवस्थित वितळला जातो। इथे कोणताही पाक आपण बनवत नाहीये, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळला की त्यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे पाणी घालायचे आहे। म्हणजे काय होते, आपली जी वडी आहे ती थोडीशी मऊसर होते। अशी कठीण अशी आपली वडी तयार होत नाही। तुम्हाला जर पूर्णपणे कठीण अशी वडी हवी असेल तर तुम्ही इथे पाणी वापरले नाही तरीही चालेल। आता 2 चमचे मी इथे 2 ते 3 चमचे पाणी वापरले। पाणी वापरल्यावर नुसतं मी 1 मिनिट याला हलवून घेतलेलं आहे। 1 मिनिटापेक्षा कमीच, एक 40 सेकंद मी फक्त याला हलवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेले जे मिश्रण आहे सारण ते यामध्ये आपण घालून घेऊयात। अजिबात त्याचा पाक बनवायचा नाही किंवा गॅस चालू ठेवून हे मिश्रण ॲड करायचे नाही, नाहीतरी वडी कठीण बनते। जर तुम्हाला कुरकुरीत अशी वडी हवी असेल तर तुम्ही मी जिथे पाणी वापरले तिथे पाणी न वापरता फक्त गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये मिश्रण ॲड करू शकता। आता इथे मी गॅस बंद करूनच हे सगळे मिश्रण एकत्र करून घेणार आहे। सगळे मिश्रण तुम्हाला जरी कोरडे वाटत असेल तर सगळे मिश्रण एकत्र मिक्स केले की थोडेसे ते सैलसर बनते। आता आपण सगळे मिश्रण ह्या ताटामध्ये काढून घेऊयात। ह्या ताटाला मी सुरुवातीला तूप लावून घेतलेले आहे।
आता हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरून घ्यायचे। तुम्हाला ज्या साईजची वडी हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही ते पसरून घेऊ शकता। आता याला थोडेसे कोमट झाले की मगच ह्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। हे मी एक थोडेसे थंड झालेले आहे। आता यावर थोडेसे आपण तीळ भुरभुरून घेऊया। हे ऑप्शनल आहे, नाही केले तरीही चालेल। आता थोडेसे थंड झाले की चाकूने याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। ज्या साईजचे काप तुम्हाला हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही कट केले तरीही चालेल। थोडीशी ओलसर असतानाच वडी कट करून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे थंड झाली की थोडीशी वडी कठीण झाली की आपल्याला कट करायला इझी पडत नाही। त्यामुळे या पद्धतीने मी वडी कट करून पूर्णपणे थंड करून घ्यायची। याला फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवायचे नाही, नॉर्मल टेम्परेचरला त्याला थंड करून घ्यायचे, म्हणजे ती वडी व्यवस्थित सेट होते। आता हे बघा, या पद्धतीने आपली मऊ अशी वडी तयार झालेली आहे। ही वडी पूर्णपणे थंड झाली की खायला मस्त अशी मऊ, तोंडात टाकल्या विरघळते। या पद्धतीची ही वडी तयार होते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।